जयंत पाटील तिकडे थांबणार किती दिवस त्यांना अगोदर विचारून घ्या. तो शेवटचा डाव ते आखतील असं दिसतं. स्वर्गीय बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले, त्यांना मांडीला मांडी लावून बसले तर त्यांनी ते बोलावं, हे मला वाटतं हास्य विनोदासारखी परिस्थिती आहे. एक इरिगेशन अधिकाऱ्याचा निलंबनाचा अधिकार हा महसूल मंत्र्याचा नाही, जलसंपदा मंत्र्याचा आहे. फडणवीस साहेबांकडे ती फाईल पाठवलेली आहे निलंबनाची. पक्षचिन्ह नाही, नाव नाही, अशा नेत्यांचे दौरे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. कसं पाहताय? त्यांना महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या, त्यांना लक्षात येईल की काय त्यांची परिस्थिती आहे. हा विषय पक्ष आणि चिन्हाचा नाही, हा विषय वैचारिकतेचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार ज्या उद्देशाने आलं, हे तेच लोक झाले ज्यांनी महाविकास आघाडी सरकार निर्माण केलं होतं. तर ज्यांनी महाविकास आघाडी सर्व तत्व बाजूला ठेवून निर्माण केलं, त्यांनी आज महायुतीवर आक्षेप घ्यायचं अक्षरशः काही कारण नाही. तर त्यामुळे जनतेला हे सगळं माहिती आहे. जनतेला त्यांचा प्रश्न सुटणं गरजेचं आहे. प्रश्न आज राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या साथीने मोठ्या प्रमाणात आज प्रश्न सुटतायत. चिन्ह काय होईल, कधी होईल, कसं होईल हा विषय नंतरचा आहे. महाराष्ट्राची जनता ही अतिशय समजूतदार आहे आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ती उभी राहील. शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी चर्चा सुरू आहे. काय एकत्रित आपल्याला वाटतं? आता हे सगळ्या वरच्या स्तरावरच्या चर्चा आहेत बाबा, ते त्या चर्चेला मला घेऊ नका. काँग्रेसमध्ये विलीन झालं तर काँग्रेसच काही दिवसांनी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांनी खरंच विलीन व्हावं का नाही हा पण निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. तर त्यांच्या वरच्या पक्षाचा निर्णय आहे. जे काय होईल ते आपल्याला कळेल. तर मी त्या पक्षावर. रोहित पवार यांनी असा आरोप केलेला आहे की निवडणुकीनंतर अजित पवार गट आणि शिंदे गट यांना वापरून सोडून देईल नंतर निवडणुकीनंतर, असा आरोप रोहित पवार केला. त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की जसं जसं ते करतात त्यांना वाटतं प्रत्येकजण तसाच करेल. शेवटी एक माणसाचं नेचर असतं, स्वभाव असतो की जसं आम्ही वागलो तसं सगळे लोक पण तसेच आहेत असं नाही. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळा वेगळा असतो. तुम्ही जे 50 वर्ष तुमच्या नेत्यांनी केलं, लोक वापरायचे, मग त्यांचा वापर झाला त्यांना सोडून द्यायचं, त्यांना विचारायचं नाही, असं भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने जे लोकांनी सहकार्य केलं ते सहकार्य केलेलं कधीही विसरत नाही. आणि प्रत्येकाला न्याय हे तुम्ही राज्यसभेच्या उमेदवारीवर पहा, विधान परिषदेच्या उमेदवारीवर पहा की असे लोक जे कदाचित सक्रिय राजकारणी नसतील पण त्यांचं पक्षासाठी योगदान फार मोठं राहिलं म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली. तर भारतीय जनता पार्टी असा पक्ष नाही. दिल्लीत सुद्धा पवारांच्या नावाला घाबरत असते. पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे जो त्या सर्वांना चितपट करेल. जयंत पाटील जयंत पाटील तिकडे थांबणार किती दिवस त्यांना अगोदर विचारून घ्या. तो शेवटचा डाव ते आखतील असं दिसतंय. बाळासाहेब ठाकरे आमचे बाप होते, मात्र भाजपचे 10 बाप आहेत, त्यांना माहित नाही कोण बाप आहे असं संजय राऊत यांनी आता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांचं आधारस्थान आहे. भारतीय जनता पार्टीचा असा कुठलाही मंत्री नाही जो स्वर्गीय बाळासाहेबांना दुसऱ्या कुठल्याही उपमा देतात. हिंदू हृदय सम्राट एकच होते आणि कायम तेच राहणार. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही हक्क सांगणं हे मला वाटतं चुकीचं आहे. ज्या लोकांचं ते उदाहरण देत आहेत, स्वर्गीय बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले, त्यांना मांडीला मांडी लावून बसले तर त्यांनी ते बोलावं, हे मला वाटतं हास्य विनोदासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या गोष्टीला महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेणार नाही. फडणवीस साहेब मुंबई विकतायत आणि त्याला पंतप्रधान मोदी जे साथ देत आहेत असाही आरोप होतोय. ज्यांनी मागच्या 40 वर्ष मुंबई विकली त्यांनी काही ठेवलंय का विकायचं की दुसऱ्या माणसाने काही त्याच्यावर करावं. आज विकासाच्या माध्यमातून जे विकास झाला पाहिजे होता मुंबईचा, गरिबांचा, कोस्टल रोड, आज अटल सेतू तयार झाला, कोस्टल रोडचं लोकार्पण होतंय. यांना दुखणं एकच आहे की यांच्या काळात ते झालं असतं तर यांना त्याचे पैसे मिळाले असते. आज ते पैसे न मिळाल्यामुळे त्यांची ही तळमळ आहे आणि दुसरं काहीच नाही. कांदा निर्यात बंदीवर सुद्धा आरोप केला जातोय की जुमला आहे हा निवडणुकीसाठीचा. निर्यात बंदी उठवलीच गेली नाही, फक्त यांनी घोषणा केली आणि त्याचं उत्तर मी आता दिलं. कांदा निर्यात बंदीचं दिलेलं आहे उत्तर. दुसरं असतं की तुमच्या सरकारमधले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे हे दप्तर दिरंगी झाली म्हणून एका अधिकाऱ्याला निलंबित करा यासाठी आता उपोषण करतायत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. नाही, यामध्ये हे निश्चित आहे की काही प्रमाणात अधिकाऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत. त्या संदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश देखील दिले होते. त्या संदर्भात माननीय शिंदेसाहेब आणि पालकमंत्री महोदय
यांच्या समवेत चर्चा झाली आहे. एक इरिगेशन अधिकाऱ्याचा निलंबनाचा अधिकार हा महसूल मंत्र्याचा नाही, जलसंपदा मंत्र्याचा आहे. फडणवीस साहेबांकडे ती फाईल पाठवलेली आहे निलंबनाची. त्यावर निर्णय माननीय जलसंपदा मंत्री घेतील आणि तो मला वाटतं की जो काही अधिकारी हलगर्जीपणा झाला असेल त्याचं कारवाई होईल. महसूल संदर्भात जर कोणी महसूलचा अधिकारी अशा प्रकारे कुठल्याही लोकप्रतिनिधीला वेठीस धरत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि माननीय महसूल मंत्री ती कारवाई करतील. यापुढे देखील हा एक धडा राहील अधिकाऱ्यांना की कुठल्याही प्रकारे कोणत्याही लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे दिरंगाईचा सामना न करावा लागणं ही भूमिका त्यांची रास्त आहे आणि योग्य तो न्याय सरकारच्या वतीने आमदारांना दिला जाईल याबाबत कुठली शंका मनावर कोणी ठेवू नये.